फेमस ठरवून ठेवलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे की जिल्हा परिषद ही फक्त निधी वाटप करणारी यंत्रणा नाही आहे आणि गावच्या रोजच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारी सत्तासुद्धा आहेच. जर तुम्हाला मी विचारलं की तुम्ही तालुका अध्यक्ष राहून झालात किंवा तुम्ही गावचे सरपंचसुद्धा होतात पंचायत समितीचे, तर कोणता असा कठीण निर्णय होता जो तुम्ही घेतला आहात किंवा केला आहे लोकांसाठी, की त्याला सामोरे गेलात? अशी फार मोठी वेळ, कठीण निर्णय याच्यामध्ये घ्यायची वेळ आली अशातला भाग नाही. परंतु पंचायत समितीमध्ये देखील मी उपसभापती म्हणून काम केलं. त्यावेळेला काही सर्वसामान्य जनतेसारखी घरकुलांसारखी योजना असायची किंवा त्यांच्यासाठी पाणी योजना असायच्या. अनेक वेळेला शासनाचे जे नियम असतात ते नियम हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी असतात आणि इथली भौगोलिक परिस्थिती फार वेगळी असते. त्यावेळेला कधी-कधी प्रशासनाच्या सुद्धा विरोधात जाऊन काम करायला लागतं. सत्तेत असताना देखील काही आंदोलनात्मक आपल्याला भूमिका घ्याव्या लागतात आणि त्यावेळेला मला त्या घ्याव्या लागल्या. परंतु त्या भूमिका जरी प्रशासनाच्या विरोधात असल्या किंवा तत्कालीन नेत्यांच्या जरी विरोधात असल्या, तर त्या सर्वसामान्य जनतेसाठी होत्या. त्यामुळे त्याचं दुःख मला कधीच झालं नाही. अच्छा. मी ऐकलं होतं की कोविडच्या काळात तुम्ही लोकांना म्हणजे काही तुमचं म्हणजे जिल्हा परिषदेचे तुम्ही अध्यक्ष नव्हतात किंवा काही नव्हतात, तरीही तुम्ही लोकांना पाण्याचे टँकर्स म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी अशा उपलब्ध करून दिलात किंवा तुम्ही पण त्यांच्या घरोघरी जाऊन म्हणजे त्यांच्याशी भेट करून दिली आहे किंवा तुम्ही त्यांना विचारपूस केलात. आणि सध्याचीच गोष्ट अशी होती की आम्ही जेव्हा लोकांना भेटत होतो जाऊन आणि प्रत्येक म्हणजे उमेदवाराबद्दल आम्ही विचारपूस करत होतो, तेव्हा एक तुमच्याच प्रभागातला एक मतदार असा म्हणाला की जस्ट मी घरात पडलो होतो आणि साहेब माझ्याकडे स्वतः आले होते भेटायला आणि त्यांनी माझी विचारपूस वगैरे केली. तर मला ह्या बाबतीत तुम्हाला असा प्रश्न विचारायला आवडेल की जरी आता तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलात, तरी पण तुमचा हाच स्वभाव कायम राहणार आहे? कारण की का हा प्रश्न विचारते, मी बऱ्याच लोकांकडून ऐकलं आहे की पाठचा जो उमेदवार होता, म्हणजे कोणावर टीका करत नाही आहे, पण ऐकण्यात आलं आहे आमच्या, की कार्यालयामध्ये कधी गेलो किंवा काही त्यांना जर प्रश्न असतील, तर लगेच सोडवले नाही जायचे. तर यावर तुमचं मत काय असेल की तुम्ही त्यांना एक काय वचन द्याल तुमच्या मतदाराला? बघा, मी मगाशीच त्यांना म्हटलं, की त्यांना मिळालेली संधी ही वाडवडिलांच्या पुण्याने मिळालेली होती. त्यामुळे त्याचं गांभीर्य त्यांना असण्याची काहीच आवश्यकता नाही आणि त्यांचं वयही तेवढं राजकारणात त्यावेळेला मॅच्युअर्ड नव्हतं आणि त्याच्यामुळं फार त्यांना काही करता आलं अशातला भाग नाही. मी आता वयाच्या 53-54व्या वर्षामध्ये आता मी आहे. अशा वेळेला आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व बदलेल असं आता काही माझं वय राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट, राजकारणामध्ये मी काम करताना मी आपल्याला म्हटलं, की मी 80% समाजकारण करतो आणि 20% फक्त राजकारण करतो. पण मला मिळालेल्या संधीचं सोनं मी माझ्या जनतेसाठीच करणार आहे ना. कारण सरपंच म्हणून काम केलं, उपसभापती म्हणून काम केलं. माझ्या संघटनेमध्ये मी विधानसभा क्षेत्रप्रमुखाचं पण काम केलं. कोविडसारख्या परिस्थितीमध्ये कोविड असतानासुद्धा मला माझ्या संघटनेकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात नित्यनेमानं रोज फिरत होतो. मी घरी बसलेलोच नव्हतो. मग कोणाला औषधोपचाराचा विषय असेल, मुंबईमधून ग्रामीण भागामध्ये आलेली लोकं असतील, त्यांच्या जेवणा-खाण्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, भाजीपाल्याचा प्रश्न, असे अनेक विषय मी त्यावेळेला अगदी आयुष्याचा धोका पत्करूनसुद्धा केलेला होता. आम्ही घरी बसलो नव्हतो. त्यामुळं स्वतःपेक्षा आपल्याला ज्या जनतेनं एवढं प्रेम दिलं ना, त्या जनतेसाठी आपण जर आपलं आयुष्य समर्पित केलं तर खरं ते पुण्य आहे. त्यामध्ये शेवटी प्रत्येकाला बघा, जन्म आणि मृत्यू हे निश्चित आहे. किंवा जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत आपण जो प्रवास करतो ना, त्याला एक आपण देश म्हणतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो, आपली बांधिलकी आहे, ती आपण पूर्ण केलं तर आपल्या आयुष्याचं सार्थक आहे. त्याच्यामुळं उद्या निवडून आलो, मला कुठली संधी मिळाली, पदं मिळाली, तर माझ्यात परिणाम 1% होणार नाही. जसा मी आहे मी तसंच राहणार. मी असं ऐकून आहे की प्रमोददादांकडे गेलं, प्रमोद बावा तुम्हाला म्हटलं जातं, तर बावांकडे आल्यानंतर लोकांचे प्रश्न हे इझिली सोडवले जातात जागच्या जागी. तर ह्यावरती तुमचं काय म्हणजे तुमचं एक वर्क माइंडसेट काय म्हणतं किंवा कार्यशैली तुमची कशी आहे? एक कसं आहे, मी या गावातलाच असल्यामुळं इथल्या वातावरणाची इथली जी परिस्थिती मला चांगली माहिती आहे. कारण वडील गेल्यानंतर काही वर्ष आम्ही अतिशय म्हणजे काही वर्ष का अगदी गेल्या 5-6 वर्षापर्यंत माझी परिस्थिती अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातली अशीच होती. इथल्या जनतेचे प्रश्न माहिती आहेत. त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जायला लागते याची मला जाणीव आहे. तर तो ज्या परिस्थितीतून येतो ना, त्याला काहीतरी मदतीची अपेक्षा असते.
मी एवढा काही मोठा माणूस नाही की त्याचे सगळे प्रश्न सोडवेन, परंतु त्यातला काही समाधान होईल, त्याला काहीतरी दुःखातून बाजूला करता यासाठी प्रयत्न तर करणं आवश्यक असतं. आपण ते नेहमी करतो. आपल्याकडे सत्तापद असो नाही तर नसो, परंतु आपण एखादा शब्द माझ्या पदाधिकाऱ्यांकडे टाकला, वरिष्ठांकडे टाकला, तर त्याच्यातून त्याचे प्रश्न सुटतात. माझ्या स्वतःच्या माध्यमातून काही सुटणारे प्रश्न असतील तर तेही सुटतात. कधी-कधी सगळे प्रश्न पैशावर सुटतात अशातला भाग नसतो. त्याला काही वेगळ्या पद्धतीसुद्धा मदतीची आवश्यकता असते. कधी-कधी त्याला मोरल सपोर्टही लागतो. तो त्याला दिला ना तरीसुद्धा लोकं समाधानी होत असतात. प्रत्येक वेळी काय पैसा हाच विषय लोकांसाठी नसतो. त्याच्यामुळं लोकांना एक माझ्याबद्दलची एक वेगळी आपुलकी आणि प्रेम आहे. पण माझं घर रस्त्यावर आहे, त्यामुळे येणारा जाणारा मला ॲक्सेस 24/7 आहे. माझ्याकडे यायला कोणाला काय म्हणतात ते अपॉइंटमेंटची वगैरे गरज लागत नाही. मला बाबा म्हणतात. त्याचं कारण असं, मी माझ्या आई-वडिलांना 10 वर्षानंतर झालो आणि त्यांचा तसाच गावचा लाडका म्हणून मला बाबा, बाबा, बाबा असा शब्दप्रयोग करतात. आता तो जवळपास माझ्या अख्ख्या जिल्हा परिषद गटात मला बरेच जण बाबा, बाबा असंच म्हणतात. आता थोडंसं वय झालं म्हणून बाबा शेठ किंवा प्रमोद वगैरे अशा पद्धतीने नामं देतात. परंतु बाबा हे प्रेम माझ्यावर नेहमीच आहे जनतेचं. आता जस्ट आपण समस्यांवरती बोललो. तर तुम्हाला काय वाटतं की कौसुम गटामध्ये पाणी, आरोग्य किंवा रस्ते या सगळ्याच गोष्टींबद्दल लोकं बोलतायत. पण कोणती अशी गंभीर समस्या तुम्हाला वाटते? बघा, रस्ता, आरोग्य आणि पाणी सगळ्यात आता मी जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या निवडणुकीच्या प्रचारार्थ फिरत असताना मी आजही पाहतोय पाण्याचा प्रश्न अजूनही प्रचंड प्रमाणात ज्वलंत आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीसाहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये करोडो रुपयाच्या जलजीवन योजना या ठिकाणी आणल्या गेल्यात. त्या मंजूर झाल्या, त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली, ठेकेदारांनी कामं सुरू केली. परंतु नियोजनाचा अभाव, प्रशासनाचा ढिसाळ कारभार, लोकप्रतिनिधी, कॉन्ट्रॅक्टर, प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव यामुळं आजही प्रत्येक गावात करोडो रुपयाची योजना असूनसुद्धा लोकांना पाणी मिळत नाही. आणि मग हा मोठा जो प्रश्न आहे, तो प्रश्न जर निकालात काढायचा असेल तर त्याला एकमेव माध्यम आहे जिल्हा परिषद. आणि त्या माध्यमातून प्रथम देशाच्या पंतप्रधानांचं असणारं स्वप्न, स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानंतर देखील अजूनही पाण्याची जी वणवण लोकांना आहे, त्याच्यातून पहिली मुक्ती मिळवून देणं. इथल्या गावातल्या प्रत्येक महिलेला आपल्या दिवसातल्या बराचसा वेळ पाण्यासाठी जो खर्च करायला लागतो, त्याच्यातून तिला मुक्ती मिळवून देणं, तिच्या डोक्यावरला हंडा खाली आणणं, हे खरं तर माझं आजही पहिलं कर्तव्य आहे. म्हणजे मला बेसिकली सांगावंच लागेल की जिल्हा परिषदेत निर्णय घेताना अनुभव तर महत्त्वाचा आहेच, पण नव्या विचारांचीही गरज आहे. जे आता प्रमोद सरांनी जस्ट आपल्याला सांगितलं उत्तरामध्येच. पण अनुभव आणि नव्या दृष्टिकोन याचा समतोल साधताना तुम्ही कोणता ठोस बदल कौसुम गटामध्ये आणण्याचा विचार करताय? पुन्हा एकदा. आता बघा, नवीन विचार तर आहेतच, पण अनुभव, तुमचा आता अनुभव आहे एवढ्या वर्षांचा आणि तो नवीन दृष्टिकोनसुद्धा तुम्ही बघताय कौसुम गटासाठी. तर कोणता ठोस बदल जो तुम्हाला घडवून आणायचाच आहे? मी मगाशी म्हटलं की एका मंत्र्यांचा PA म्हणून काम केलं, सरपंच म्हणून काम केलं, उपसभापती म्हणून काम केलं आणि राजकारणामध्ये देखील काम करतो आहे. त्याच्यामुळे प्रशासकीय अनुभव तर मला नक्कीच आहे. प्रशासनामध्ये काम करत असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची एक मानसिकता ठरलेली आहे अनेकांची. काही मंडळी खूपच चांगलं काम करतात, परंतु काही मंडळी ही केवळ चाकोरीतून काम करतात. चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करणं जे अपेक्षित आपल्या लोकप्रतिनिधीला असतं, पण कधीकधी नियमांचा लाल झेंडा आपल्याला दाखवतात आणि अधिकारी काम करत नाहीत. तर तुम्हाला जर स्वतःला अनुभव त्या सगळ्या विषयाचा असेल तर नियम न मोडता, मी असं म्हणणार नाही की ते वाकवून करायचं म्हणून, पण नियम न मोडता या सगळ्या योजनांचा फायदा जनतेला कसा करून देता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आणि मी ते नक्की करेन. आता अजून एक, तुमच्या विरोधकांवर टीका करण्याऐवजी तुम्ही अनेकदा कामाबद्दलच बोलताय. इवन आत्ता पण तुम्ही कामाबद्दलच सांगताय, तुमची कार्यशैली कशी आहे किंवा तुमच्याबद्दल आता आम्ही बरंच जाणून घेतलं आहे. पण हे राजकीय धोरण आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि तुमची वैयक्तिक भूमिका बघता आजच्या या अग्रेसिव्ह राजकारणात तुम्ही तुमची भूमिका कशी टिकवून ठेवाल? नाही, मी नेहमीच म्हणतो की दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा स्वतःची रेषा ठळक करावी या विचाराचा मी आहे. वा. त्यामुळं मी त्या मार्गानं मार्गक्रमण करतो. दुसरा काय करतो, तो कसा वागतो, यापेक्षा मला काय चांगलं करता येईल, मी लोकांसाठी काय करू शकतो, माझ्या डोक्यात काय आहे, माझं खरं तर ते उद्दिष्ट आहे.
तर मी कधीही कोणावर टीका टिप्पणी करत नाही. विरोधक विरोधकाच्या ठिकाणी, मी माझ्या ठिकाणी, माझ्या डोळ्यासमोर काही उद्दिष्ट ठरलेली आहेत, माझं ध्येय धोरण ठरलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यामुळं माझ्या नेतृत्वाच्या ज्या इच्छा आहेत किंवा त्यांची जी कार्यशैली आहे, त्या कार्यशैलीला फॉलो करून मी माझं काम करत राहणार. मला वाटतं की कौसुम गटातील एखादा सामान्य मतदारही जर हा पॉडकास्ट बघत असेल तर त्याने मतदान करताना खराच विचार करायला हवं यावेळेस. हे माझं पर्सनल मत आहेच. पण सत्ता ही येते आणि जाते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि नेतृत्वाची ओळख ही कायम असते असं म्हटलं जातं. सत्ता येते आणि जाते पण नेतृत्वाची ओळख ही कायम राहते असं म्हटलं जातं. पण निवडणुकीनंतरही लोकांनी प्रमोद अधटराव यांना नेमकं कशासाठी आठवावं असं तुम्हाला वाटतं? आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही अपीलही करू शकता तुमच्या मतदारसंघाला. खरं तर कार्यकर्त्याची आणि नेतृत्वाची कसोटी ही सत्तेपेक्षा विरोधात असताना असते आणि गेले 9 वर्ष किंबहुना माझ्या राजकीय आयुष्यातला बराचसा काळ मी विरोधात काम केलेलं आहे. त्यामुळं या निवडणुकीनंतर मी विजयी होईन याची मला 1001% खात्री आहे, कारण जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे केवळ जनतेनं त्यांना त्यांच्या हक्काचा माणूस याच एका वाक्यानं ओळखावं एवढीच माझी इच्छा राहील. आणि तुमचं अपील जरी मतदारसंघाला तुम्ही केलात तर उत्तमच असेल, कारण की 2 दिवस राहिले आहेत आता सध्या. जनतेला माझी आपल्या माध्यमातून हात जोडून खरं तर विनंती आहे. पहा, गेल्या 2017 साली मी निवडणुकीला सामोरं गेलो. थोड्याशा फरकानं मला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु तरी देखील त्यातून खचून न जाता मी माझ्या ध्येयधोरणावर बांधील राहून माझ्या पक्षाला असणारं अपेक्षित काम, मला स्वतःला जनतेला असणारं अपेक्षित काम करत मी आजपर्यंतचा हा प्रवास केला आहे. या जिल्हा परिषदमधून निवडणुकीला सामोरं जाताना मी तुमचा हक्काचा माणूस आहे, स्थानिक कार्यकर्ता आहे, स्थानिक उमेदवार आहे आणि आज देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आहे आणि या दोघांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या इथल्या सर्व अडचणी त्या अतिशय जलद गतीनं आणि सोप्या पद्धतीनं मी सोडवू शकतो, हा मला विश्वास आहे. आणि त्यामुळे जनतेनं गेल्या 5 वर्षातला किंवा त्यांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीचा अनुभव घेतात, त्यांना आलेले अनुभव त्यांना पुन्हा संधी देऊन कोण स्वीकारेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं निश्चित प्रमाणात येत्या 7 तारखेला माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरचं जे निशाणीवरलं जे बटन आहे ते दाबून मला या जिल्हा परिषदेमधून प्रचंड बहुमताने आपण विजय कराल हा विश्वास आहे आणि या खात्रीने देखील मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपलं देखील तुमचे मनापासून आभार. धन्यवाद सर. पण जे मी प्रश्न घेऊन आले होते, रस्ते, पाणी आणि लाईट, पण मला म्हणावं लागेल की या सगळ्या समस्या पूर्ण ते आश्वासनाने करणारच आहेत. पण जे मी ऐकलं होतं की विश्वासू, प्रामाणिक आणि नेतृत्व, दिनदुबळ्यांचे कैवारी जे प्रमोद अधटराव सरांना म्हणजे बाबांना म्हटलं जातं, हे खरंच आहे आणि मी आता जस्ट अनुभव पण घेतला आहे. तर मी तुम्हाला सर्वांना मनापासून विनंती करेन की तुम्ही यावेळेस तुमचं मत योग्य ठिकाणीच द्यावं. आणि धन्यवाद सर की तुम्ही तुमचा वेळ काढून तुम्ही मॉर्निंगचा वेळ आम्हाला मिळाला होता साहेबांकडून, कारण की त्यांना प्रचार जास्त महत्त्वाचा आहे पॉडकास्टपेक्षाही. तर खरंच धन्यवाद सर.